मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. की गरीबदासजी संत महात्मा होते. ग्रंथ साहेब मध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा लिहिल्या होत्या की त्यांना वाटत होते की यावर कोणी संशोधन करावं. तर एकाने प्रयत्न केला होता, त्याला लकवा मारला गेला संताला, आजीवन दुःखी झाला. सगळ्यांनी मानलं की हे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे परमात्म्याचा आदेश आहे की गरीबदासजी नाराज होतील, याला चेंज नका करू, नाहीतर हे पण बिघडवून टाकतील स्वरूप या वाणीचं. आणि इतकं हे प्रकाशात आलं नाही, एवढं पॉप्युलर नाही झालं. दास पण 37 वर्षांचा झाला होता जोपर्यंत मला गरीबदासांच्या नावाचा पत्ता पण नव्हता. जेव्हा 37 वर्षांच्या वयात नाम प्राप्त झालं सन 1988 मध्ये, तेव्हा गरीबदास नाव ऐकलं होतं. आणि मग तिथे जाऊ लागलो जेव्हा वाणी ऐकली होती किंवा वाचणं झालं नाही. अशा प्रकारची अमरवाणी आम्ही ना कधी बघितली. आम्ही तर हनुमान चाळीसा वाचत होतो. ही सगळी वेगळ्या प्रकारची वाणी. आणि जेव्हा त्यात हे सांगू लागले की ज्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत, परमात्मा जसा आपल्या लेकरांना धमकी देत असतो सगळ्या पंथ आणि ग्रंथवाल्यांना, इतरांनाही, अशी वाणी पण लिहिली आहे. तर मग कोणीतरी सांगितलं की अशी अशी वाणी सुधारली पाहिजे. तेव्हा दुसरा महात्मा म्हणत होता की ह्याच्यात छेडछाड नका करू. एकाने असं केलं होतं तर असं खूप दुःखी झाले होते ते. परमात्म्याने जी वाणी लिहून ठेवली आहे त्यात परिवर्तन नाही व्हायला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनामुळे हा बिघाड नाही होऊ शकला. हे ॲज इट इज मिळालं आपल्याला. परमात्म्याने हे दुसऱ्यांदा अशासाठी दिलं होतं की कबीर सागरमध्ये यांच्या काळांच्या दूतांनी गडबड करून ठेवली होती. त्या स्थितीला पूर्ण करण्यासाठी गरीबदासजींच्या माध्यमातून आपल्या वाणीचा, त्या यथार्थ ज्ञानाचे पुन्हा प्रकाशन करून दिले. आता काय म्हणतात, आपल्याला हा विश्वास झाला पाहिजे की सतलोक काय वस्तू आहे. तर तिथली रुची इतकी दृढ बनून जाईल आपली, आपण स्वप्नात सुद्धा आपण इथल्या कुठल्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. ह्या ज्ञानाने होईल. जसा आपण हा नकली पंथ सांगत राहिले, सतलोकाचे गुण गात राहिले, सचखंड सतलोक म्हणत राहिले, सत्पुरुष पण लक्षात होता यांच्या, पण यांना हे नव्हतं माहिती की सतनाम काय आहे, सत्पुरुष कोण आहे, सतनाम काय आहे, सतलोक काय आहे, सारशब्द काय आहे. तेच सत्पुरुष, तेच सतनाम, तेच सारशब्द, तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सारशब्द, हे असं काम यांचं. आणि सतलोकामध्ये काहीच नाही झालं. तिथे तर प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. आत्मा यात जाऊन असा मिळून जातो जसा थेंब समुद्रामध्ये. हे तर यांचे ज्ञान. आणि मग समाधान, पाचही नामे काळाची जप करा, हे यांचं समाधान. आणि जा सतलोकामध्ये, फुटले कर्म तुझे. तिकीट तर काढलं लोकल बसचं आणि जायचं होतं 7 समुद्रापार. विमानाचं तिकीट हवं होतं, ते त्यांच्याजवळ नाही. आणि ही गोष्ट करतात की आम्ही जाणार दुसऱ्या देशांमध्ये. म्हणजे दुसऱ्या देशातून स्वदेशी यायचं असेल, तिकीट तर घेऊन ठेवलं लोकल बसचं, आणि सांगतात त्या विमानाला की सतलोक हिंदुस्थानात येऊ. तर त्या विमानाचं तिकीट तर वेगळंच असतं, त्या लोकल बसच्या तिकिटापेक्षा वेगळं असतं. तर हे सतनाम जे आहे ते इथून सतलोक जाण्याचं तिकीट आहे. आणि सारनाम मग ह्यामध्ये लांबचा रस्ता होईल तर गोष्ट जमलीच. मग तिथेच पोचू सतलोकामध्ये. तर तिथे अशी सृष्टी आहे जी इथे तर काळाने डुप्लिकेट बनवून ठेवली आहे. सारं मटेरियल नकली, 5 तत्व 3 गुणांनी. हे नाशवंत आहे ते सगळे काही भगवान यांचे. देवता, कृत्रिम सगळे नाशवंत आहेत. आणि तिथे सतलोकामध्ये आता परमात्म्याने आता ज्ञान ऐकूया. जसे की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक 29 मध्ये सांगितलंय की तद्ब्रह्माला जाणून आणि सारे अध्यात्म ज्ञानाशी परिचित
सगळ्या कर्मांशी परिचित प्राणी केवळ जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यूपासून सुटकेचा प्रयत्न करत असतात. ते त्या तद्ब्रह्माला जाणत असतात. तद्ब्रह्माच्या विषयी अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म कोण आहे, तो भगवान कोण आहे, ज्याला जाणल्यानंतर प्राणी केवळ जरा आणि मरणापासून सुटकेचा, म्हातारपण आणि मृत्यूपासून सुटकेचाही प्रयत्न करत असतो. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीताजीमध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे, म्हणजे गीता ज्ञानदातापेक्षा वेगळा आहे आणि तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. गीताजींच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 सांगितलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर, तो अविनाशी परमात्मा आहे आणि बाकी हे सर्व नाशवंत आहेत. गीता ज्ञानदाता स्वयं म्हणतो की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले. गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 आणि 9, गीतेच्या अध्याय नंबर 2च्या श्लोक 12, गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 हे स्पष्ट केलं आहे गीता ज्ञानदात्याने की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर गीता ज्ञानदाता नाशवंत आणि गीता अध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 16 आणि 17 2 पुरुष सांगितले, दोन्ही नाशवंत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. कारण की त्यात स्पष्ट केलं आहे की हे आणि यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत सगळे स्थूल हे नाशवंत आहेत, जीवात्मा तर कोणाचा मरतच नाही. म्हणून 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरतः, ज्याला परमात्मा म्हणू शकतात तो आहे परमात्मा. श्रेष्ठ आत्मा, श्रेष्ठ आत्मा तो असतो जो कधी दुःख देत नाही आणि सुख देत असतो. आणि जिथे गेले पाय कापले, मारले आणि छानपैकी मिष्टान्न भोजन दिलं काजू किसमिसचं, तर तो श्रेष्ठ आत्मा थोडाच झाला. हे सगळे सुद्धा खाऊ घालेल आणि दुःख पण देणार नाही, ना मृत्यू होतो, तो आहे श्रेष्ठ आत्मा, तो परमात्मा आहे, तो आपला प्रभू आहे, परमेश्वर आहे. आणि य लोकत्रयम आविश्य, आविश्य विभर्ती, आविश्य म्हणजे प्रवेश करून, आवेश्वर आहे, तो अविनाशी परमात्मा आहे. तर इथे काय सांगितलं आहे, आणि तो सतलोकात राहतो. गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 सांगितले की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणारे स्थान, आणि तिथे जाऊन परमशांती मिळेल. आता काय सांगितलंय, जसं या महापुरुषांनी पण हेच सांगितलंय की सचखंडामध्ये हे सुख आहे, सचखंडामध्ये असं सुख आहे, सतलोकात अशा सुविधा आहेत, तिथे जाऊ, बिलकुल अशी सृष्टी असेल, परंतु मृत्यू कधीच होणार नाही. तर पुण्यात्म्यांनो, जर आपला इथे मृत्यू नाही झाला तर उन्हाळा हिवाळा पाहिला आम्ही इतके धीट झालो, आपण काय हरकत नाही. हे तर सहन करण्याची आपल्याला सवय झाली आहे. आणि म्हातारपण नसेल तर आपण कुठेच जाणार नाही, काय पर्वत इथली. आणि मृत्यू झालाच तर सांगा, हा मृत्यू तर सगळ्यात वाईट काम. सगळं जीवन ही व्यवस्था करण्यात आपण घालवत असतो. वृद्ध म्हातारपण ही जी लास्ट स्टेज असते, तोपर्यंत सगळं शरीर कंडम होऊन जातं, उठता येत नाही की बसता येत नाही, ना डोळे काम करतात ना हालचाल होते. पहिलं तर इथं त्याला खूप त्रास होतो आणि पुढे यमाचे दूध ठोकतील. तर परमात्मा म्हणतात की जे खरी भक्ती नाही करत, म्हणतात जीवित जग में जुती पड़े फिर जब दौड़े छाती. परमात्म्याने खूप सखोल ज्ञान समजावलं पुण्यात्म्यानो, खूप दिवसांनी समजेल तुम्हाला, कारण की तुम्ही पहिल्या इयत्तेतील बालक आहात. कोणी दुसऱ्या इयत्तेचा, कोणी 1 वर्षाचा, कोणी 2 वर्षांचा, कोणी 6 महिन्यांपासून, कोणी 1 महिन्यांपासून करत राहा हेच, कारण हा कोर्स आहे कम्प्लीट. आणि हे अंतिम श्वासापर्यंत अभ्यास करावा लागेल तुम्हाला, जेव्हापर्यंत तुम्ही पृथ्वीवर आहात. असं समजा की हा आपला प्रवेश आहे ह्या विद्यालयात, ह्या कॉलेजमध्ये. आणि जेव्हा तुमचा हा अभ्यास पूर्ण होईल, जेव्हा इथून निघून जाल, इथे नाही राहणार, सतलोकात जाल सरळ, तिथे सुविधा मिळतील साऱ्या या अभ्यासामुळे. जसं मुलगा कॉलेज शाळेत शिक्षण घेतो तर त्या अभ्यासाचं फळ त्याला त्या कॉलेजमध्ये नाही मिळत. तिथे जाऊन जर कोणी बडबड करत असेल तर तो आपलं जीवन नष्ट करतोय, तिथे सुविधा घेत राहिलाय, पिक्चर बघतोय, चांगलं खाणं खातोय, दारू बिरू शराब पितोय आणि अभ्यास नाही. तर इथे जे अन्य कार्य आपण करत आहोत ते ह्या कॉलेजच्या नियमांच्या विपरीत आहे. हे नाही करायचं आपल्याला. इथून तर आपण आपला अभ्यास करून, मेहनत करून, भक्ती करून, आणि ही सुविधा आपल्याला सतलोकात मिळेल.
जो मुलगा शाळेत कॉलेजमध्ये जातो त्याच्या सुविधा त्याला बाहेर फील्डमध्ये मिळते, तिथे नाही मिळत. परमात्म्याने हा दास पाठवून दिला आपल्यासाठी इथे टीचर बनवून. आणि तुम्ही स्टुडंट विद्यार्थी आहात. आणि हे आधुनिक इन्स्ट्रुमेंट हे गॉड गिव्हन आहे असं नका समजू. मनुष्याचा शोध आहे हा मनुष्य इथे होता 4 युग झाली. मागचा इतिहास बघून घ्या. एक रेडा आहे, बग्गी एवढं स्थान असायचं. आता त्याच्यात 6 खेचरं जोडली गेली, घोडे. आता त्यातूनच फिरतायत हे मानव. कुठे काय होतं यांच्याकडे? पूर्वी मातीच्या हे कटोऱ्यात रोटी खात असत, कटोऱ्यामध्ये. तर हे देवाने दिलं आहे की एक टीचर घरी बसून शिकवतो, ऐकतील, अभ्यास करतील मुलं आपल्या देवाची सगळी लेक्चर. हा दास लेक्चर देईल, भगवानाने दिलं ज्ञान घरी बसून ऐकतील आणि शिकतील आणि गदगद होऊन जातील घरी बसून. ना हे इन्स्ट्रुमेंट मनुष्य बनवत. ही चूक आहे त्यांची. स्वप्नात सुद्धा विचार नका करू. म्हणून दात्याने दया केली. हे आत्ताच बनलं हे टीव्ही बीव्ही, हे आधी नव्हते. 5500 वर्ष झाली कलियुगात येऊन. आता ही मधली पिढी आली. म्हणून देवाने तुम्हाला शिक्षित पण केलं आणि या सुविधा, इन्स्ट्रुमेंट दिले, प्रोजेक्टर दिला. इतक्या दूर बसून सहजपणे प्रमाण बघू शकतात. निसंशय होता एका मिनिटामध्ये ज्ञान समजायला लागतं. आता तो सतलोक किती सुखदायक आहे. मन तू चल रे सुख के सागर. सुखसागर कशाला म्हणतात? जिथे दुःख नावाची चीज नसते, केवळ सुख ही सुख असतं. जसं समुद्री नाव 200 किलोमीटर चालली जाते. इकडे तिकडे बघतो तर कोणती दुसरी वस्तू पाण्याशिवाय दिसत नाही. जिथे पाहू तिथे पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे सतलोकामध्ये म्हणाले परमात्मा. आणि बरोबर त्या सत्पुरुषांनी पण ज्यांना घेऊन गेले होते, साक्षीदार बनवले, प्रत्यक्ष द्रष्टा बनवले, त्यांनी सांगितलं की तो सुखसागर आहे. तिथे कुठली दुःख नावाची वस्तू नाही, कुठे सुद्धा. शंखों लहर मेहर की उपजे और कहर नहीं जा कोई. दास गरीब अचल अविनाशी और सुख का सागर सोई. आता काय सांगतायत गरीबदास साहेबजी, परमात्म्याचे प्रत्यक्ष द्रष्टा, भगवानाला पाहून, त्याचं स्थान पाहून. जसं पुण्यात्म्यांनो दासाबरोबर बरेच वेळा अशी कहाणी घडली आहे. हे मागचे संस्कार होते. ती भक्ती उफाळून येत होती. तर किती वेळा अशी मनाची स्थिती होत असायची, जसं आपल्याला कोणी वाईट बोललेलं असेल त्याने दुःखी पण होतो, कुठलं टेन्शन आलेलं असतं किंवा कोणाच्या विषयी आणि तसा द्वेष भरलेला असेल तर तो नक्कीच लयाला जाईल. अगदी स्वप्नासारखं खूप वेळ विचार करत बसतो की हे असे त्याने कष्ट दिले होते, निकामा मनुष्य. हे मनातच येत नाही. आणि असं असतं की जसं आपल्यासारखे दिसतात. कोणतंही टेन्शन कुठल्या प्रकारचं आपोआप नष्ट होऊन जातं. खूप वेळपर्यंत, म्हणजे थोडा वेळपर्यंत राहतं तिथे. तिच्या जाण्यानंतर बघतो पुन्हा तेच, जसंच्या तसं. त्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने असं करायला नको होतं. आणि ती चिंता, ते टेन्शन परत स्टार्ट होऊ लागतं. तर ती एक कृपेची लहर होती. म्हणजे आपला शत्रू सुद्धा मित्र दिसायला लागला होता. ती लहर अशी आतून उठून आली आणि तिच्या जाण्यानंतर पुन्हा तोच कहर जसाच्या तसा. त्याने असं केलं, हे असं झालं, फलाणं झालं, ते कसं होईल. तर ही कहरची लहर सुरू होईल. ती कृपेची लहर होती. तर गरीबदास साहेबजी म्हणतात, शंखों लहर मेहर की उपजे. तिथे सारे असे उमंग उठतील, कोणाविषयी द्वेषच नाही वाटणार, करण्याने इच्छेनेही नाही होऊ शकणार. तिथे व्यवस्थाच अशी आहे. आणि तिथे कुठली राग द्वेषाची गोष्टच नाही. कोणी ना कोणी आता हावच नाही कुठली. इथे आपण डाकू बनलो, धनी बनलो, लुटेरे बनलो, डाके घातले, लाच घेतली आणि भेसळ केली, 36 पंगे घेऊन करून जुगारसारखे केले. सुखी व्हायचं होतं तर दुप्पट दुःख होत जाते. पाप जमत जातं तुमच्या डोक्यावर. ते धन तर तुमच्याजवळ राहणार नाही, कोणत्या तरी कारणाने निघून जाईल आणि पाप सुरक्षित राहतील आणि दुपटीने भोगावे लागतील. आता परमात्मा काय सांगतात?
कि शंखों लहर मेर की उपजे और कहर नहीं जा कोई, दास गरीब अचल अविनाशी, सुख का सागर सोई। तो सुखसागर आहे सतलोक, जिथे अचल अविनाशी शाश्वत स्थान तो सतलोक आहे. आणि मग काय सांगतात, जोपर्यंत तुम्ही सतलोकात नाही जाणार, परमसंत तुम्हाला नाही मिळणार, तोपर्यंत तुम्ही इथे काळाच्या व्यवस्थेची जितक्या पण पूजा साधना वेदांपर्यंत करत असाल किंवा अन्य काही साधना ह्या तत्वापेक्षा वेगळ्या करत असाल, त्यापासून काय प्रतिफळ तुम्हाला मिळेल? काय सांगतायत? कोट जन्म तन वर्मत हो गे, कुछ ना हाथ लग्या रे, कुकर सुकर खरबया बोरे, कौवा हंस बुगारे। कोटि जन्म तू राजा की ना मिटी न मन की आशा, भिक्षुक होके दर दर घूम लिया मिला न निर्गुण रासा। इंद्र कुबेर ईश की पदवी, ब्रह्मा वरुण धर्मराया, विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया। असंग जन्म तन मरता होगे, जीवित क्यों ना मरे रे, द्वादश मध्य महल मठ बोरे, बहुर न दे धर रे। दोजक भिष्ट सभी ते देखे, राजपाट के रसिया, तीन लोक से तरपत नाही, ये मन भोगी खसिया। सतगुरु मिले तो इच्छा मेटे, पद मिल पदे समाना, चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थान। चार मुक्ति जहां चंपी करती, माया होरी दासी, दास गरीब अभय पद पर से, वो मिले राम अविनाशी। आता हे सांगितलंय की ज्या साधना तुम्ही करत राहिलात सतनाम आणि सारनामा व्यतिरिक्त, त्याने तुम्हाला काय मिळालं? कोटि जन्म तोय भरमत हो गे, कुछ नी हाथ लग्या रे, कुकर कुत्ता सुकर सुअर खरगदा, कुकर सुकर खरबया बोरे, कौवा हंस बुगारे। कोटि जन्म तू राजा की ना, कोटि जन्म तू राजा की ना, मिटी न मन की आशा, और भिक्षुक होकर दर दर घूम लिया, ये मिला नहीं निर्गुण रासा। काय म्हणतात गरीबदास साहेबजी आपल्या परमात्म्याला साक्षात बघून? पुण्यात्म्यानो, आजचा सारा सत्संग आणि म्हणजे हा जो 3 दिवसांचा सत्संग स्टार्ट जिथून झाला होता की परमात्मा कोण आहे आणि हा जन्म मृत्यूचा रोग आपला कसा नाश होईल, याचे जोपर्यंत आपल्याला प्रमाण नाही मिळणार की कोणत्या महापुरुषांचा असा रोग गेला आणि त्यांनी कोणता मंत्र कोणत्या औषधाचा प्रयोग केला, तर तोपर्यंत आपल्याला दृढ विश्वास नाही होऊ शकत की जे उपचार आपण पुढे करणार आहोत हा आपल्याला स्वस्थ तरी करेल की नाही. तर जेव्हा हा दृढ विश्वास होईल तेव्हा तुम्ही याला समर्पित होऊन जाल आणि असं काम होईलच होईल, कारण हे प्रमाणित आहे आणि होऊन चुकलंय. तर ह्याच्यात काय सांगितलंय कि साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, ये तो मल अखाड़ा जीतेंगे भाई युगन युगन के माल. हे चांगले आत्मे जे युगायुगांपासून परमात्म्याच्या चरणांवर कोणता ना कोणता संघर्ष करत आले आहेत, त्यांच्यापैकीच आज सफल होतील. जसे पैलवान असतात, एक्झरसाइज करतात, एक दुसऱ्याबरोबर कुस्ती खेळत संघर्ष करत राहतात, तर जेव्हा त्यांचा आमना सामना दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याबरोबर होतो तेव्हा त्यांच्यापैकीच विजयी होतो जो आधीपासून प्रॅक्टिस करतो. तर तुम्ही युगायुगांपासून करत आला आहात, आजची गोष्ट नाहीये. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जी साधना आपण करत आलो होतो त्याचा लाभ होणारच होता आणि होतच आलाय. तुम्हाला तर काहीच माहिती नाही, तुम्ही तर बालक आहात, विद्यार्थी आहात. टीचर ही मास्टर सांगत असतात आणि डॉक्टर सांगत असतात की जी वस्तू तुम्ही खात होता त्याचा लाभ असा होणार नव्हता. तर काय सांगितलंय की कोटि जन्म तू राजा की ना मिटी ने मन की आशा, भिक्षुक होकर दर दर घूम लिया पर मिला नहीं निर्गुण रासा. जसे पुण्यात्मा असे होते, राज्याचा पण त्याग करून परमात्म्याच्या शोधात चालू पडले
आणि कुणी वनामध्ये गेला. त्यांचा असा विचार होता की वनामध्ये साधू संत राहतात, डोंगरावर गुफांमध्ये राहतात आणि त्यांना भगवान मिळाला असेल ते आम्हाला सांगतील, आम्ही पण साधना करू. पण त्यांच्याकडे ते गेले. त्यांनी जसे त्यांना मार्गदर्शन केले तशी त्यांनी साधना सुद्धा केली. त्यांच्याद्वारे सांगितली गेलेली साधना आणि भक्तीने काय बेनिफिट झाला? राजा बनून गेला, इंद्राचे स्वर्गाचे राज्य प्राप्त झाले. पण समय जेव्हा पुरा झाला त्याच्या राज्याचे त्याचे पुण्य समाप्त झाले आणि परत पृथ्वीवर आला. मग पृथ्वीवर राजा बनला. राज्य खासने पूर्ण झाल्यावर परत इथे पृथ्वीवर कुत्रा गाढव डुकराची योनी प्राप्त करून इथे भटकत राहिलाय. तर काय सांगतायत? कोटि जन्म तन बरमत हो गे और कुछ नहीं हाथ लग्या रे. आता आपण सगळे जोपर्यंत सत्संग नाही ऐकत, आपल्याच विचारांमुळे, समाजाकडून ऐकलेल्या त्या ज्ञानामुळे आपण कुठल्या रंगाने रंगलो होतो, घरे बांधली, उत्तम कार घेतली आणि चांगली प्रॉपर्टी बनवली आपल्या मुलांसाठी. आता त्याचा मृत्यू होईल. ते घर आणि ती कार त्याच्या कुठल्या कामी आली? थोड्या दिवसानंतर मुले पण दुर्घटनेत किंवा कुठल्या रोगाने मरण पावली, घर तिथेच राहिले. तर सांगण्याचा भाव असा आहे, परमात्मा सांगतात की कोट जन्म तन बरमत हो गे कुछ नहीं हाथ लग्या रे. इथे मृत्यू होईल. पुण्य पापाच्या आधारावर स्वर्ग आणि नरकात गेला. तिथे आपला समय जेवढा निर्धारित होता, स्वर्गाचा पुरा केला, मग नरकात, नरकाच्या निर्धारित समय पूर्ण केला, मग 80 लाख योनी भोगण्यासाठी पृथ्वीवर, आणि पृथ्वीवर आता परत कुत्रा बनला. कुत्र्याचा समय पूर्ण होताच गाढवाच्या योनीत, गाढवाचा पुरा होताच डुकराच्या योनीत. आता इथे गरीबदास साहेबजींनी सांगितलंय, आगे गए ना बावड़े और रहते भी सब्जा. बावडे म्हणजे परत आले. और रहते भी सब्जा. और बिन साहिब की बंदगी की तर ठेव ठिकाणा ना. आता जसे इथे पुण्यपाप केले, पुण्याच्या आधारावर स्वर्गात गेले. आत्ताच आपल्याला सांगितलं, स्वर्गाचा समय पुरा होताच बळाने, बायफोर्स, जसे इथे जबरदस्तीने मृत्यू तुम्हाला दिला जाईल, असे जबरदस्तीने तिथून मृत्यू करवून तुम्हाला नरकामध्ये, नरकाचा समय पूर्ण होताच सांगतात चला गाढवाच्या योनीत, गाढवाचा समय पुरा होतात चला कुत्र्याच्या योनीत, त्याचा पुरा होतात चला डुकराच्या योनीत. तर पुण्यात्म्यांनो, परत एक टर्न वाईज, एक नंबर, एक मनुष्य जीवन परत मिळते प्राण्याला 84 लाख योनींचे कष्ट भोगल्यानंतर. तर त्याच्यामध्ये जर संत नाही मिळाले आणि हा मार्ग नाही मिळाला तर परत तेच चला चला, तर त्याच चक्रात परत पडाल. पुरा प्रोसेस आहे ही 84 लाख योनींमध्ये फिरण्याची. तर यासाठी सांगतात, कोट जन्म तन बरमत हो गे कुछ ना हाथ लग्या रे. और कुकर सुकर खरबया बोरे कौवा हंस बगारे. कोटि जन्म तू राजा की न मिटी न मन की आशा. और भिक्षुक होकर दर दर घूम लिया मिला ना निर्गुण रासा. तुम्ही असे पण साधक झाले असाल कोणत्या जन्मात, जसे घर सोडून गेले आणि मग कारण की घर सोडून जंगलात जाऊन बसले आणि जंगलात भूक लागली, वनातून परत आला, भिक्षा मागितली. अशी पण पुण्यात्मांची माहिती आम्हाला मिळाली की हा अशी साधना करत होता. गावातून खाणं मागून आणत होता, ओली कोरडी जशी कोणी देईल तशी, आणि 1-2 रोटी खायचा, बाकी टांगून ठेवायचा कपड्यात बांधून वृक्षावर. ती वाळून जायची 2-3 दिवस, त्यांनाच भिजवून खायचा, मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत मागायला जायचा. तर परमात्मा म्हणायचे, तुम्ही असे पण साधक झाला असाल जे अशा श्रद्धेने, असे संयमी पण होते, आणि ज्या कारणाने तुम्हाला काय मिळाले? इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वरुण धर्मराया. विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया. अशी साधना, असे खूप वैराग्य बनवून, सगळे काही त्यागून, इतके संयमी राहून, कठीण साधना करून सुद्धा तुला काय मिळाले? इंद्र कुबेर वरचे देवता बनवून टाकले. इंद्र कोणाला म्हणतात?
स्वर्गाच्या राजाला. आता पुण्यात्म्यांनो, आपण तर इथे MLA MP सरपंच पण बनल्यावरती समजतो की आपण काय बनून गेलो. अजाणतेपणाने बिगर ज्ञानाने ही बडबड करतो प्राणी. आता याने तुलना होऊन जाईल की राज्याची काय आवश्यकता आहे, कसे आहे हे राज्य. एक हा इंद्र कसा बनत असेल ह्याचा एकतर हा इतके पुण्य करेल, धर्मयज्ञ करेल, 100 मण देशी तूप, एका मणात 40 किलो, 100 मण देशी तूप एका वेळच्या यज्ञामध्ये लावले. त्याच्यात हवन पण होईल, भंडारे पण होतील. आता जसे ज्याच्यात 100 मण तूप म्हणजे 4000 किलो जसे तूप लागले, तर तिथे अन्य खर्च किती होईल, आटा, मीठ, मिरची डाळीचा, तर त्याची तर गणतीच नाही. तर असे 100 यज्ञ करेल ज्यामध्ये 100 मण देशी तुपाचा प्रयोग होईल. आणि त्याच्यासाठी काही कंडिशन आहे, प्रमाण कंडिशन्स आहेत त्याच्या, की जर मर्यादा भंग झाला तर तो यज्ञ आपला मानला जाणार नाही. आणि 100 यज्ञांमधला एक जरी खंडित झाला तर नव्याने परत सगळे करावे लागेल. त्याने काय मिळेल, इंद्राची पदवी मिळेल. इंद्राचे म्हणजे स्वर्गाचा राजा इंद्र असतो, जसे प्रधानमंत्री माना भारताचा राजा. तर ह्या प्रयत्नाने, ह्या क्रियेमुळे त्याला इंद्राची पोस्ट मिळेल. त्या प्राण्याला स्वर्गाचा राजा बनून जाईल. आता त्या स्वर्गात तर साधा व्यक्ती सुद्धा जाऊन विचार करेल की मी सुखी होऊन जाईल, भोळेपणाने, अज्ञानाने. आता परमात्मा आपल्याला काय ज्ञान देऊ इच्छितात, की ज्ञानामुळे तुम्हाला सतलोकाची इच्छा जागृत होईल. आता काय सांगू इच्छितात परमात्मा, की तुम्ही इथे छोटेसे राज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असता आणि ते इंद्राचे राज्य इतकी साधना करण्याने प्राप्त होईल. दुसरी त्याची पद्धत अशी आहे की इतके तप करेल, तपामुळे राज्य सुद्धा प्राप्त होत असते. परत त्याच्यात सुद्धा टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर वर्तमान जो स्वर्गाचा राजा असतो इंद्र, त्याला एक आणखी सूचना असते की तुझ्या शासन काळामध्ये जर इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी क्रिया केली, त्याला मध्येच पदमुक्त, पदरहित केले जाईल आणि त्या आत्म्याला त्याच्या पदावर विराजमान केले जाईल. तर त्याला चिंता लागून राहते की स्वर्गाच्या राजाला की कोणी पृथ्वी लोकामध्ये इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी ही क्रिया ना करेल, त्याला खंडित करण्यासाठी त्याचे डोके सारखे कायम करत असते. तुम्ही पाहत राहा, इथे ह्या पृथ्वीचे एक छोटेसे MLA MP मंत्री मुख्यमंत्री बनण्यासाठी हे किती उपद्रव करतात. तुम्हाला माहिती आहे राजनीती किती धोकादायक आहे. आणि तिथे पण तीच राजनीती, तो इतक्या खालच्या स्तराचं काम करतो इंद्र, विचार पण नाही करू शकत, आपल्या पत्नीला सुद्धा पाठवून देतो आपल्या स्वार्थसिद्धीसाठी कुठल्या गैरपुरुषाकडे. तर खाक हे राज्य, खाक ही राजनीती. तर असेच एक मार्कंडेय नावाचे ऋषी बंगालच्या खाडीत तपस्या करत होते. इंद्राचे दूत म्हणजे त्याने गुप्तचर सोडलेले असायचे पृथ्वीवर. त्यांचे देवता इथे गुप्त रूपात फिरत असतात आणि त्यांचे असे सूक्ष्म शरीर असतात. हे खूप लांबलचक होऊन जाईल जर मी हा दुसरा चॅप्टर सुरू केला तर, कारण की तुम्ही आजचं ज्ञान तर ऐकलंच नाही. त्या अज्ञानाला ज्ञान मानून ग्रहण करून ठेवलंय. पण सिंपलचं इतकंच सांगेन की त्याचे दूत गुप्तचर CID वाले फिरत असतात आणि त्यांना पत्ता लागला की एक असे ऋषी, मार्कंडेय नावाचे ऋषी खूप वेळापासून बसलेत, तपस्या करत आहेत. इंद्राला चिंता लागली की ते तुझी गादी ना हिरावून घेतील. ते तपभंग करण्यासाठी, साधना डिस्टर्ब करण्यासाठी त्याने एक उर्वशी पाठवली. एक स्त्री आली खूप सुंदर आणि तिने त्या ऋषींसमोर थोड्याशा दूर अंतरावर डान्स करायला सुरुवात केली, नाचणं सुरू केलं. आणि तिथे एका सिद्धीने तिथलं वातावरण असं बनवलं जसं ना गरमी ना थंडी.
आणि सुगंध उठतोय जिथे चारही बाजूंनी असं वाटलं, खूप मनमोहक वातावरण बनवलं. आता ती नाचते आहे. मार्कंडेय ऋषींचे अर्धे डोळे उघडे आहेत, अर्धे बंद आहेत. जेव्हा तिचे सगळे डान्स करून झाले, शेवटी ती निर्वस्त्र झाली, तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे बेटी, हे माई, हे भगिनी, आपण इथे कशासाठी आलात? तेव्हा उर्वशीने कपडे घालत सांगितले की हे ऋषी, माझे हे रूप पाहून अन्य ह्या वनखंडाचे, ह्या वनाचे, ह्या डिव्हिजनचे, ह्या तुकड्याचे जितके काही अन्य ऋषी महाऋषी आहेत ते तर डळमळून गेले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सचराय सर. आपलं नाव? तुकारामदास चिंदाजी महाजन, आपण कोठून आलात? गाव आरवी, तालुका धुळे, जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे? मी रिटायर शिक्षक आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 3 एप्रिल 2017 घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही पारंपरिक पद्धतीने आमच्या घरी हिंदू शास्त्राप्रमाणे देवारा होता. त्या देवारामध्ये गणपती, त्यानंतर दुर्गा माता, कृष्ण वगैरे देवांचे आधी आमचे वडिलो, जे काही वडिलोपार्जित हे झालेले होते त्यांचे काही फोटो होते. त्यांचे आम्ही दररोज सकाळी उठून लवकर उठायचं, त्यांना आंघोळ घालायची, पूजा करायची, त्यांना बेल आणि फूल व्हायचं, अगरबत्ती व्हायची. त्यानंतर शनिवारी शनी मंदिरात, मारुतीच्या मंदिरात जायचं, तिथं तेल व्हायचं, शनिवारचा उपवास करायचा. त्यानंतर गुरुवार आला तर दत्ताची पूजा करायची, आरती करायची. त्यानंतर मी स्वतः शिक्षक असल्यामुळे पुस्तकं वगैरे वाचून की तीर्थयात्रा करायला पाहिजे, त्या हिशोबाने मी 2009मध्ये 2 धाम यात्रा केल्या. त्यामध्ये रामेश्वर, काशी, अलाहाबाद, त्यानंतर आम्ही गोरखपूर आणि चित्रकूट इथून आम्ही याला गेलो नेपाळला. त्या ठिकाणी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं. त्या करत असताना खूपच म्हणजे उपवास वगैरे होत होते, तरी देखील आम्ही ती भक्तीच्या याच्यातून आम्ही जात होतो. रामेश्वरला रामाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी थांबलो आणि परत आम्ही 2 धाम करून आल्यानंतर आम्हाला वाटत होतं की आपल्याला तब्येतीमध्ये काही हे होईल. त्यानंतर 2011मध्ये आम्ही परत वरचे 2 धामला गेलो, बद्रीनाथ, केदारनाथ, त्यानंतर पितृगया, मातृगया आणि बेट द्वारखेला आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी बघितलं की प्रत्येक मंदिरामध्ये पूजा सुरू करण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी रांगेत बसवलं जात होतं आणि रांगेत बसवल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं जात होतं की तुम्ही कृष्णाचा आता पाळणा आहे, तर त्या पाळण्यासाठी तुम्ही काय बोली लावू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी मग आम्ही सगळे 5-50 भगत, त्याच्यातून कोणी म्हणायचं 500, कोणी म्हणायचं 1000, कोणी म्हणायचं 2000 श्रीकृष्णाचा पाळणा हलवण्याचा त्या ठिकाणी जवळजवळ 5000पर्यंत लिलाव गेला. आणि ते सगळं बघून मला वाटलं की या सर्व ठिकाणी 2 धाम आणि 4 धाममध्ये सुद्धा हे सगळं म्हणजे ही जी भक्ती आहे ही पैशाचीच आहे. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचं हे नाही. सोरटी सोमनाथ या मंदिरात सुद्धा आम्ही गेलो, त्या ठिकाणी सुद्धा असं काही समाधान असं वाटलं नाही. आणि मला जे काही शारीरिक ॲसिडिटीचे त्रास होते ते उलट त्याच्यातून वाढतच गेले अशा या भक्तीमध्ये. आणि स्वतः म्हणजे पारंपरिक पूजा करूनही वीर, पीर आणि आपले जेवढे देव असतात त्या देवांची भक्ती करून ॲसिडिटी वाढत गेली. साधी ॲसिडिटी याच्यातून
आपल्याला काही कमी होऊ शकत नाही अशी माझी श्रद्धा झाली. काय करावं, खऱ्या देवाला कुठे बघावं असं सारखं शोधत होतो मी. असं करत असताना असं म्हणजे मनाला शांतता नव्हती, घरामध्ये शांतता नव्हती, अडीअडचणी येत होत्या सारख्या. आणि कोणता मार्ग बघावा, आणि शिक्षक असल्यामुळे खरा देव कोण आहे हे सगळे तर आपले पैसे असले तरच हे देव आहेत. पहिल्यापासूनच मला म्हणजे रामाची भक्ती आपण करतो, कृष्णाची भक्ती आपण करतो, आणि याच्यातून आपल्याला मी बघितलं की रामायणामध्ये रामाच्या चरित्रा की रामाचे एवढे हाल झाले, वनवासात गेला राम, देव असूनसुद्धा त्याला लक्ष्मणाला साधं संजीवनी तू आणून लक्ष्मणाला शुद्धीवर आणावं लागलं. हे मोठे प्रश्न माझ्यापुढे अनेक प्रश्न निर्माण म्हणजे असे मला येत होते. तसं मी श्रीकृष्णाचंही चरित्र सर्व वाचलं. त्यानंतर 4 धामला मी 4 वेद आणले, वेदांचा आपण अभ्यास केला, गीता वाचली आणि गीतेचाही अभ्यास, परंतु अर्थ एवढं काही समजत नव्हता की काय माणसाने काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. एवढं अवघड असं या भक्तीमध्ये की खरं कोणीही आपल्याला काही सांगू शकत नाही. काय करावं हे आपलं जे जीवन आहे, शिक्षक असून मला एवढे माझे म्हणजे खरा देवाची मला मिळू शकत नाही. तेव्हा जे अज्ञानी आहे, जे अशिक्षित आहेत, असे प्रश्न मला सारखे घोळत होते. तर याच्यातून आपण काय करायला पाहिजे, खरा संत कोण भेटेल कुठे, अशा याच्यामध्ये मी आसाराम बापूंच्या मला सांगितलं. मी तिथं नाम घेतलं. आसाराम बापूंनी 5-6 मंत्र दिले, त्याच्यातून एक मंत्र तुम्ही सिलेक्ट करा असं ते सांगत होते. मग मी हरिओम मंत्र सिलेक्ट केला आणि त्या हरिओम मंत्राचा आम्ही सारखं सकाळी उठून माळा जपत होतो. जवळजवळ 4 ते 5 वर्ष आसाराम बापूच्या याच्यातून शांतता मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या भक्तीमध्ये सुद्धा कोणताही लाभ दिसत नव्हता. फक्त सुरतला जा, इथं कार्यक्रम असला तिथं जा, आणि त्या होळीला रंग उधळा वगैरे असं ते बघूनच वाटत होतं की या ठिकाणी सुद्धा काही आपल्याला खरा देव, खरा हे परमात्मा आपल्याला भेटू शकणार नाही, अशी माझी मानसिक परिस्थिती झाली. मी BA-BEd शिक्षक असल्यामुळे मला त्या वेदामधलंही पूर्ण ज्ञान समजू शकत नव्हतं. खरं ज्ञान काय आहे, गीतेमध्ये काय आहे, देवी पुराण, त्यानंतर विष्णू पुराण वगैरे ते सुद्धा मी वाचून बघितले. वाचल्यानंतर त्याचा अर्थ मी काही ब्राह्मणांना, काही यांना विचारून बघितला, पण ते सुद्धा सांगू शकत नव्हते. ते म्हणाले की तुमचं जे काही ॲसिडिटीची त्रास आहे, तुम्हाला जे काही अशक्तपणा, हा तुमचा कर्मभोग आहे, तो तुम्हाला कर्मभोग माणसाला भोगावाच लागतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मी म्हटलं की मी मातृगया पितृगया 4ही धाम करून आलेलो आहे आणि त्या ठिकाणचे तीर्थक्षेत्रावरती आंघोळी केलेल्या आहेत, आणि त्याचीसुद्धा त्यानंतर मी म्हणजे दरवर्षी जे आपली पितरपूजा असते, त्या पितरपूजामध्ये आपले आई वडील, आजी आजोबा यांच्यासाठी दरवर्षी चांगल्या असं आंब्याची लाकडं, तुळशीची लाकडं वगैरे आणून एका मोठ्या तगारीमध्ये ते आम्ही पेटत होतो, आणि जवळजवळ 1.25 पावशेर 1.5 पावशेर गावरानी तूप त्याच्यामध्ये टाकून त्या तुपाच्या वासाने हे आपले जे काही पितर आहेत तृप्त होतील, आणि ते आपल्याला सुख शांती आणि शारीरिक त्रास कमी करतील, असं मी त्यांना सारखी विनंती करत होतो. अशामध्येच नंतर माझी एक प्रिय व्यक्ती होती, ती थायरॉईडने आजारी झाली. त्याच्यामुळे त्यांच्या हृदयाचा आकार वाढला, आणि मग त्या वेळेला मी त्यांच्या नाडीवर हाताच्या नाडी हातात धरून गायत्री मंत्र जो असतो, तो गायत्री मंत्राचा जाप मी सारखा जवळजवळ 1.25 महिने करत होतो. विष्णुनाम शस्त्र जे मंत्र असतात ते सुद्धा मी म्हणत होतो. असे जवळजवळ मी असं म्हणत होतो की आपले हिंदू लोकांचे 33 कोटी देव आहेत, मग याच्यातून खरा देव कोणता आहे, कोणता भेटायला पाहिजे. आपण ते सगळे देव जवळजवळ 4 धाम म्हणतात ते करून आलो.
मग आपल्याला सुखशांती का मिळू शकत नाही? हे परमात्मा, खरा परमात्मा तू कुठे लपलेला आहेस? आणि काही वेळेला मला की असं वाटावं हे कोणते देव करू नये, कोणताही देवामध्ये अशी शक्ती काही दिसत नाही की ते साधं आपलं दुःख, आपला आधार ते बरू करू शकत नाही. असं याच्यातून मला या आपल्या भक्तीचा म्हणजे जवळजवळ कंटाळा आला. ती काय करावं आणि काय नाही असं सारखं हे करत असतानाच मला याच्यातून लाभप्राप्ती झाली नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात. आपण जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या प्रकारची भक्तिविधी आपण करत होतात. त्याचप्रमाणे आपण आसाराम बापू यांचीसुद्धा जोडल्या गेल्या होतात आणि त्यांचीसुद्धा भक्तिविधी आपण घेतली होती. त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेतला होता. आपण 4 धाम केलेत. परंतु ह्या सर्व कृतीतनं किंवा साधनेतनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ भेटला नाही. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्यापर्यंत कसं पोचलं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? भगतजी, मी ॲसिडिटीच्या त्रासाने त्रस्त असल्यामुळे धुळे शहरामध्ये डॉक्टर जावरे यांचं गांधी पुतळ्याजवळ हॉस्पिटल आहे. मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला ॲसिडिटी आणि मूळव्याधीचा जो त्रास आहे तर डॉक्टर जावरेंकडे जा. त्या ठिकाणी मी डॉक्टर जावरेंकडे गेलो आणि त्या ठिकाणी एक मेडिकल आहे. त्या हॉस्पिटलच्या खाली डॉक्टरांनी चेकअप केलं, फोटो वगैरे काढले की बाबा तुम्हाला मूळव्याधीचा त्रास आहे, थोडा जास्त वाढलेला आहे आणि ॲसिडिटी प्रकृती असल्यामुळे तुम्हाला खूप पथ्य पाळावं लागेल वगैरे सांगितलं. आणि एक मोठी चिठ्ठी त्यांनी लिहून दिली औषधांची. मी खाली सुयोग मेडिकल आहे त्या ठिकाणी, त्या मेडिकलवर आलो. त्यांनी माझी चिठ्ठी घेतली, बाबा काय वगैरे असं विचारलं. त्यांच्या टेबलावरती पुस्तकं पडलेले होते, या बाजूला 10 त्या बाजूला 10 असे पुस्तकं होते. आणि मला थोडी वाचनाची गोडी असल्यामुळे मी विचारलं की सर हे पुस्तकं कशाची आहेत? त्यांनी सांगितलं की बाबा हे जे पुस्तकं आहेत हे फार मोठं ज्ञान आहे, ते तुमचं वय काय आहे वगैरे विचारलं. मी सांगितलं माझं वय 72 आहे. तर मी म्हणे काय करत होते? मी शिक्षक होतो वगैरे त्यांना सांगितलं. मग तुम्हाला हे ज्ञान कसं मिळालं नाही? म्हटलं बाबा मी तर 4 धाम केले पण मला काही हे ज्ञान मिळालं नाही. तर मग त्यांनी सांगितलं की मला खुर्ची दिली, बसायला सांगितलं आणि गिऱ्हाईक झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हे ज्ञानगंगा पुस्तक आहे, हरियाणा आश्रमधाम या ठिकाणी संत रामपालजी महाराज आज धर्तीवरती पूर्ण परमात्म्याने प्रगटलेले आहेत आणि त्यांचे ज्ञानगंगा, त्यांचे हे ज्ञान तुम्ही वाचा. आणि तुम्ही अनेक भक्ती केली असेल, बद्रीनाथ, केदारनाथ सगळं काही केलं असेल, परंतु तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा. हे ज्ञानगंगा पुस्तक फक्त 20 रुपयाचं आहे, हे घ्या, हे तुम्ही वाचा आणि मला 8 दिवसानंतर मला भेटा. तुमचे काय दुःख असेल ते परमात्मा दूर करतील. म्हटलं ठीक आहे, चला आपण एवढं करले. आपण हे पण पुस्तक मी घरी गेलो ज्ञानगंगा पुस्तक घेऊन तेव्हा, आणि मी सारखं दररोज असं वाचत बसलो. वाचल्यानंतर तिथं बघितलं की त्या ठिकाणी प्रश्न दिलेले होते की पूर्ण परमात्मा कोण आहे, पूर्ण परमात्म्याला कसं भेटता येऊ शकतं आणि पूर्ण परमात्मा कसा प्राप्त होऊ शकतो. ज्ञानगंगा पुस्तकामध्ये सृष्टी रचना बघितली आणि मी म्हटलं अरे रे, आपली एवढं आयुष्य या पारंपरिक भक्तीमध्ये, हिंदू धर्मशास्त्राच्या भक्तीमध्ये की जे सांगतात की आपले 33 कोटी देव आहेत, मग 33 कोटी देव तरी आपल्याला माहिती आहेत का? आणि या देवांचा देव कोण आहे, देवांचा देव कोण आहे, तो कसा आहे? आणि ही सृष्टी रचना तर पूर्ण परमात्मा कबीर साहेबांनी केलेली आहे. अरे रे, माझं आयुष्य एवढी श्रम आणि पैसा या पारंपरिक भक्तीमध्ये वाया गेले असं मला वाटायला लागलं. आणि मी लागलीच 8 दिवसानंतर त्या मेडिकलवर स्वतःहून गेलो आणि सांगितलं की बाबा हा काय मार्ग आहे मला समजून सांगा. मग त्यांनी सांगितलं की संत रामपालजी महाराज हरियाणामध्ये इसार या ठिकाणी आश्रम आहे, बरवाला आश्रम, त्या ठिकाणाहून ही पूर्ण परमात्म्याची भक्ती आहे. त्यांनी ज्ञान दिलं की शास्त्रशुद्ध भक्ती आजच्या घडीला जगामध्ये, विश्वामध्ये फक्त संत रामपालजी महाराज देऊ शकतात. याला मी म्हटलं काय पुरावा आहे? म्हणजे गीतेमध्ये
तुम्ही 18वा अध्याय श्लोक नंबर 62 वाचा. तो मी वाचितला आणि त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाने पांडवांना, अर्जुन, धर्म, भीम पांडवांना सांगितलंय की तुम्हाला जीवनामध्ये शांती मिळवायची असेल तर तुम्ही पूर्ण संताला, तत्वदर्शी संताला शरण जा आणि त्यांच्याकडून नामदीक्षा घ्या, त्या नामाचं स्मरण करा. त्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्हाला शांती मिळेल आणि जीवनामध्ये शांती मिळू शकेल. श्रीकृष्णाने अर्जुनाला असं सांगितलेलं आहे. मग आपण तर मानव आहेत आणि मी म्हटलं अरे गुरु तर मी एक केलेला आहे आसाराम बापू, पण त्यांचं याच्याने काही फायदा झाला नाही. मग त्या शिंदेंनी सांगितलं की तुम्ही फक्त 11 महिने ही भक्ती करून बघा, तुम्हाला काय फायदा होतो. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही साधना चॅनलवर 7:30 ते 8:30 सत्संग बघा कंटिन्यू तुम्ही. मग मी सारखा साधना चॅनल चालू केलं, सत्संग बघित. परमात्मा प्रत्येक याच्यातून, गीतेमधून आणि बायबल, कुराण, त्यानंतर 4ही वेद, त्याच्यातून वेदामधलं ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 25 याच्यामध्ये काय काय सांगितलेले आहे. आणि त्यानंतर बायबलमध्ये आणि कुराणामध्ये सुरत फुरकाणी आयात नंबर 25 याच्यामध्ये 52 अध्यायामध्ये काय सांगितले हे संत रामपालजी महाराज प्रत्यक्ष पुस्तक उघडून आणि वाचून दाखवत होते. मी म्हटलं अरे बाबा, 4ही वेद मी वाचले, मला काही अर्थ कळला नाही. गीता वाचली, त्याचाही अर्थ एवढा कळला नाही. आणि परमात्मा तर कुराण, त्यानंतर बायबल याच्यातून सिद्ध करून देत आहेत. परमात्माने सांगितलं की हे जो मनुष्य जन्म आहे हा फक्त आणि फक्त भक्तीसाठीच मिळालेलं आहे. हे सगळं ऐकून आणि मी त्याच वेळेला सांगितलं की मला नामदीक्षा घ्यायची, मला भक्ती करायची. मला त्यांनी पत्ता दिला आणि मोबाईल नंबर दिला. मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी ज्ञान चर्चा झाली. त्यांनी मला ज्ञान समजून सांगितले, त्याचबरोबर भक्तीचे नियम सांगितले. त्याच्यानंतर मला नामदीक्षा मिळाली आणि ते नामदीक्षा घेऊन मी घरी आलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण मेडिकल स्टोअरमधून त्या भक्तांनी आपल्याला दिलं आणि ते पुस्तक आपण वाचन केलं, त्या पुस्तकाचं अध्ययन केलं, त्या पुस्तकाला आपल्या धर्मग्रंथाशी जोडून बघितलं. त्याचप्रकारे आपण संत रामपालजी महाराजांचे टी व्हीवर सत्संग बघितले आणि आपल्याला कळालं की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला एक असे संत आहेत की तेच संत सद्भक्ती देतात आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली. तर मला असं विचारायचं आहे की ही भक्ती साधना केल्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये जी शंका होती परमेश्वराप्राप्तीसाठीची, त्याचप्रमाणे जे आपल्याला शारीरिक व्याधी होतात, तर त्या व्याधीवर या गुरुमंत्राने किंवा या साधनेमुळे काही फरक पडला का आणि आजच्या स्थितीला आपली परिस्थिती आज कशी आहे? सर, मी नामदीक्षा घेतल्यानंतर मंत्रजाप सुरू केले. मला हळूहळू माझ्या ॲसिडिटीचा जो आजार होता मला जवळजवळ 2 महिन्यामध्ये कमी झाला. त्यानंतर मला मूळ यादीचा त्रास होता, तोही त्रास हळूहळू कमी झाला. मला काहीतरी गोळी वगैरे घेतल्याशिवाय मला कुठं साफ होत नव्हता, परंतु 2 ते 3 महिन्यामध्ये तो सर्व मला कोणत्याही प्रकारची गोळी घ्यायची हे लागली नाही. त्यानंतर मला माझ्या किडनीमध्ये एक 5 mm आणि 6 mm खडा होता. ते मला समजलं. मी परमात्म्यांना अरदास लावली. त्यांनी सांगितलं की ज्योतियज्ञ लावा आणि भक्ती करा, परमात्मा दया करतील. मी ज्योतियज्ञ लावला तर हळूहळू जे खडे होते त्या खड्यांचं पाणी झालं. आजच्या परिस्थितीमध्ये किडनीचा कोणताही त्रास नाही, लघवीचा त्रास नाही, ॲसिडिटीचा नाही आणि मूळ याचा त्रास नाही. आणि त्यानंतर माझ्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असं समजलं. मी सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफी केली तर त्यांनी सांगितलं की तुमच्या पित्ताशयामध्ये 8 mm आणि 9 mmचे खडे आहेत. तर मी घाबरूनच गेलो. अरे रे, आता काय करायचं? आश्रमाला अरदास लावली. मग मी नामाचं शुद्धीकरण केलं. शुद्धीकरण केल्यानंतर भक्ती सारखी सुरू केली. कोणत्याही प्रकारचा नियम मोडायचा नाही असं मी निश्चित ठरवलं. आणि माझ्या ह्याच्यामध्ये
हळूहळू 3 ते 4 महिन्यामध्ये माझ्या पित्तशयातले खडे जे होते त्याचे पाणी झालेलं आहे. आजच्या घडीला माझ्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार शिल्लक राहिलेला नाही. मी शिक्षक असून मी शेती करतो. आज मी मी जवळजवळ मजुरांबरोबर 4 तास ते 6 तास शेतामध्ये जाऊ शकतो. एवढी परमात्म्याने मला त्या भक्तीतून शक्ती दिलेली आहे आजच्या घडीला. त्यानंतर मी 17 जूनला कबीर साहेबांच्या प्रगट दिवसाला गेलो होतो. त्या ठिकाणी मी बघितलं जवळजवळ 15-20 लाख भक्त मंडळी आलेली होती. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पोलीस किंवा SRP नव्हता. सर्व स्वयंभक्त सतसाहेब 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 हे बघून मला इतका आनंद झाला, माझं शरीर पुलकित झालं. आणि तो प्रसाद वगैरे घेतला. त्या ठिकाणी जवळजवळ नेपाळमधले, तेलंगणा, आंध्रा या ठिकाणून, मुंबई वगैरे येऊन आलेले भक्त होते. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि त्या भक्तांचं सतसाहेब सतसाहेब सतसाहेबाच्या या मंत्रामध्ये जेवढी परमात्माने हे दिलेली आहे की किती किती प्रेम भरून येत असतं आणि मनुष्य त्या ठिकाणी सद्गतीत होत असतो. मी 4ही धाम फिरलो, पण त्या ठिकाणी मला असा कोणत्याही प्रकारे सद्गतीत होण्याचा अनुभव आला नाही. पण या ठिकाणी अनुभव आला. आणि माझ्या पित्ताशयातले खड्यांचं पाणी झालेलं आहे. माझा नंबर तुम्ही घेऊ शकता. तो मला त्रास होता, पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने, त्या मंत्रजापाने आणि नियमात राहिल्यामुळे आज घडीला मला सर्व काही माझं शरीर सुख संपन्न झालं आहे. आणि एक मला असा लाभ झाला भगतजी, जुलै महिन्यामध्ये कोरोनाची मोठी लाट आलेली होती. त्याच्यामध्ये माझा मोठा मुलगा आहे 46 वर्षाचा. तो जिंदाल ग्रुपला इंजिनियर आहे, सिनियर इंजिनियर आहे. तर त्याचा संपर्क बाहेरच्या लोकांशी, कंपनीत येणाऱ्यांशी झाला आणि त्याला काळाने घात केला आणि त्याला कोरोना झाला. कोरोना झाल्यामुळे कंपनीने त्यांना 5-6 दिवस स्टेटमेंट तिथं दिली. त्याची तब्येत जास्त झाली. आम्हाला फोन आला, काय करावं. आम्ही सारखी भक्ती करत होतो, परंतु काय करावं काय नाही. मग आम्ही फोन केला. त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्धास आश्रमाला लावा. परमात्म्याच्या कृपेने त्या ठिकाणी मुंबईमध्ये रिलायन्स हॉस्पिटलला एक बेड त्याच्यासाठी शिल्लक होतं फक्त. ते बेड त्याला मिळालं. आनंद झाला की आता बेड तर मिळालेलं आहे. त्या मुंबईमध्ये अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी कोणतेही डॉक्टर घेत नव्हते. आणि मुलाला सांगितलं, घाबरू नको, कोणत्याही परिस्थितीत तुझा करुणा परमात्मा, आमचे परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या कृपेने तू चांगला होशील म्हणजे होशील. त्यानंतर 6 दिवसात माझ्या मुलाची तब्येत चांगली झाली आणि तो स्वतः गाडी घेऊन कंपनीतून घरी आला. आम्हाला आनंद झाला. आणि भक्ती माळातून, भक्ती आणि नियमातूनच या गोष्टी परमात्माने आपल्याला मला दिलेल्या आहेत असं मी सांगू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपल्याला विविध प्रकारचे आजार होते, पोटाचे सुद्धा आजार होते. तर मला असं विचारायचं आहे की हे जे आपल्याला असाध्य असे आजार होते, यासाठी आपण काही ट्रीटमेंट घेतली होती आणि काही रिपोर्ट्स आपण त्या आजारांसाठी घेतली होती का? हो, केले होते सर मी ते रिपोर्ट. सोनोग्राफी केलेली आहे, रक्त रिपोर्ट केलेला आहे, डॉक्टरचे फाईल माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला दाखवू शकतो. सर, धुळ्यातले डॉक्टर आनंद जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये मला किडनीमध्ये जे खडे झाले होते त्यांचं मी जे स्टेटमेंट घेतलं त्याचे हे रिपोर्ट आहेत. सोनोग्राफी आहे, ती आपण बघू शकता. 5 ते 6 mm खडे होते आणि ते फक्त माझ्या 100% मला गॅरंटी आहे की माझ्या भक्तीने, मंत्राच्या साहाय्याने चांगले झालेले आहेत. दुसरं जे फाईल आहे ते मला मूळ व्याधीचा आणि ॲसिडिटीचा जो त्रास होता, डॉक्टर जावरे, धुळ्याचे डॉक्टर जावरे यांचा रिपोर्ट आहे. ती सुद्धा आज मला कोणत्याही परिस्थितीत मूळ व्याधीचा त्रास नाही किंवा ॲसिडिटीचा त्रास नाही. हे माझा पत्ता घेऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर मला पित्तशयात जे खडे झाले होते, धुळ्याचं जे हयात हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो आणि त्या ठिकाणी पित्तशयातल्या खडे जे आहेत त्याचं तुम्हाला दुर्बिणीतून ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं होतं. परंतु आश्रमात अर्धास लावल्यानंतर
याच्यावर माझा 101% परमात्माच्या वचनावर, संत रामपालजी महाराजांच्या वचनावर माझा विश्वास होता. मी घरी आलो आणि भक्ती केली आणि डॉक्टरांनी दिलेली जी तेवढी ट्रीटमेंट होती तीच घेतली. परंतु मला जवळजवळ 2-3 महिने भक्ती केल्यानंतर माझ्या खड्याचं पाणी झालेलं आहे. आजही आपण पाहू शकता. जसं तुम्ही आज ह्या ज्या फाईल्स किंवा हे जे रिपोर्ट्स प्रेक्षकांना दाखवले आहेत, त्यातनं असं निदर्शनात येत आहे की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आणि त्यांच्या सत्साधनेमुळे आपल्याला जे असाध्य असे रोग होते ते पूर्णपणे बरे झालेत. तर या अनुषंगाने आपण जे इतर श्रोतावर्ग किंवा इतर जो समाज आपले बांधव आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश न देता मी सगळ्यांना, भक्तांना, जगत आणि भगत सगळं काही जे बघत आहे त्या सगळ्यांना मी विनंती करू शकतो की मी एक अडाणी मनुष्य नाही. मी BA BEd झालेला शिक्षक, माझी 35 वर्ष सर्व्हिस झाली आणि मी सर्व जे आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 धाम असतात महत्त्वाचे, मातृगया, पितृगया वगैरे भक्ती सगळी केली, पण त्याच्यातून मला कुठेही लाभ झालेला दिसला नाही. त्यानंतर पित्तरपूजा, भूतपूजा वगैरे करून कोणताही लाभ होत नाही. त्यानंतर संत रामपालजी महाराजाच्या मंत्रजापाने, त्या मंत्रजापामध्ये एवढी शक्ती आहे की तुमचे कोणत्याही प्रकारचा कोणताही दुर्धर आजार असेल तो मंत्रजापाने चांगला होऊ शकतो. मात्र भक्ताने नियमामध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे. नियमात भक्ती करणं फार महत्त्वाचं आहे. सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सत्संग बघा आणि सत्संगाच्या वेळेला खाली जे पट्टी येते त्याच्यावरती मोबाईल नंबर असतात, तो मोबाईल नंबर तुम्ही घ्या आणि नंबर घेऊन तुम्ही आश्रमाची संपर्क करा आणि संपर्क केल्यानंतर तुम्ही नामदीक्षा घेऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकतात. कारण भगतजी, जगतजी हा जो जन्म आहे हा पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. मी भगतजींना हे सांगू शकेल की तुम्ही नाम घ्या, पण नियमामध्ये राहा, नियमामध्ये भक्ती करा. आपल्याला सतलोकात जायचं आहे, नियम हा फार महत्त्वाचा आहे. जसं गाडी, रेल्वेचा ड्रायव्हर थोडं जरी चूक करेल ती गाडी रेल्वेच्या रुळावरून खाली जाऊ शकते, तसं आपल्या भक्तीमध्ये, संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीमध्ये, नियमामध्ये खूप महत्त्व आहे. त्याच्यात केलेल्या भक्तीतून आपल्याला पूर्ण फायदा होऊ शकतो. अंधश्रद्धा सोडा आणि खऱ्या भक्तीला आपण जोडा, ही सगळ्यांना मी विनंती करतो. जसं तुम्ही सांगत आहात की आज सध्या परिस्थितीला संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहे जे शास्त्रानुसार भक्ती देतात आणि त्या भक्तीच्या जोरावर आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तसेच जे असाध्य असे आजार आहेत त्या आजारापासून सुद्धा आपल्याला मुक्तता प्राप्त होऊ शकते. तर या अनुषंगाने कोणी साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या साधकाला ही नामदीक्षा घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, पैसे वगैरे काही मोजावे लागत नाही. सर्व भक्ती मंत्र जो आहे तो आपल्याला एकदम फ्री दिले जातो आणि SMS तुम्ही जर पुस्तकं मागितले, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग वगैरे, ते SMS आलेले जे पुस्तकं असतात ते घरपोच भक्त लोक तुमच्या घरी द्यायला येतात. 1 नया पैसासुद्धा घेतला जात नाही. या ठिकाणी कोणतेही पैसे लागत नाही, हे मी सांगतो. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030